चाळवा चाळव. लेखक डॉक्टर नरुभाऊ कदम. वाचक डॉक्टर अदिती काळमेघ. गणपतवाणी. गणपतवाणी बिडी पिताना चावा याचा नुसतीच काडी, म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी. बासी मर्ढेकरांच्या कवितेतल्या गणपतवाण्याप्रमाणे प्रत्येक चाळीत एक तरी गणपतवाणी होता. शेक्सपियरने नावात काय आहे हा प्रश्न कदाचित या वाण्यांना उद्देशून विचारला असावा असा एक अंदाज आहे. चाळीच्या दर 3-4 वाण्यांच्या मागे एक तरी गणपतवाणी आपली गादी सांभाळत दुकानात बसलेला असे. पण फावल्या वेळात बिडी ओढत माचीसच्या काडीने दात कोरणे हा यांचा एकमेव आवडता छंद होता. समस्त चाळकऱ्यांच्या वाण सामानाच्या सगळ्या गरजा भागवण्याचं काम हे वाणी करत होते. इतकंच नाही तर रोजच्या जीवनात आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट या वाण्याच्या दुकानात उपलब्ध होती. चड्डीच्या बटनापासून ते लिहिण्याच्या पेनापर्यंत, पेटिकोटच्या नाड्यापासून बॅटरीच्या सेलपर्यंत सगळा माल दुकानात ठासून भरलेला होता. पॉन्ड्स, निव्हिया, जॉन्सन अँड जॉन्सन यासारखे ब्रँड्स त्यावेळेस सामान्यांना माहीत नव्हते. अशा काळात बायकांच्या आवडीची चेहरा उजळवायला लागणारी मीना खाकी पावडर, प्रत्येक बाळाला अंघोळीनंतर तीट लावायला जाई काजळ अगदी दर्शनी भागात ठेवलेला असे. कोणतंही दंतमंजन तेव्हा सरसकट कोलगेट म्हणूनच ओळखलं जात होतं. त्या जमान्यात कोलगेटची मागणी होताच पुढ्यात हमखास माकडछाप काळी टूथ पावडर किंवा कोलगेट पावडर ठेवली जायची. या सगळ्या आणि इतर अनेक गोष्टी प्रत्येक वाण्याच्या दुकानात एकाच वेळी उपलब्ध होत्या. किराणा माल म्हटला की डोळ्यासमोर जरी गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, डाळी अशा गोष्टी उभ्या राहिल्या तरी वाण्याचं दुकान यापेक्षा मोठा खजाना उदरात सामावून बसलं होतं. चाळीतल्या मुलांचे खेळ जसे सीझन प्रमाणे बदलते होते तसेच वाण्याच्या दुकानातल्या प्रदर्शनीय गोष्टी सीझन प्रमाणे बदलत होत्या. जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर इयत्तावार 1ली ते 10वीची पुस्तकं, वह्या, कंपास बॉक्स अगदी सहज जाता येताना दिसतील अशी जागा पटकावून बसत असत. 15 ऑगस्टला देशप्रेमाचे भरते येऊन दुकानात वेगवेगळ्या आकाराचे तिरंगे फडकायला लागत. दिवाळीला तिरंग्यांची जागा रंगीबेरंगी आकाशकंदील घेत. त्यांच्या पंक्तीला रांगोळ्या, पणत्या, उटणी हजर राहत असत. होळीच्या सणाला ही सगळी मंडळी जाऊन वेगवेगळ्या आकाराच्या पिचकाऱ्या, होळीचे रंग प्रदर्शनार्थ पेश केले जात. इतर वेळेला दुकानात आलेल्या लहानग्यांच्या मनाला भुरळ पाडणाऱ्या गोष्टी प्रदर्शनात मांडल्यासारख्या मांडलेल्या असत. थोडक्यात वाण्याचं दुकान हे नावाला किराणा मालाचं दुकान होतं तरी या दुकानात रोजच्या जीवनाला आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट मिळत असे. एवढ्या छोट्या जागेत या वस्तू कशा सामावल्या जात असतील याचं कोडं या वाण्यांनाच माहीत. त्यामुळे सकाळी उजाडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाचा या वाण्याच्या दुकानात राबता होता. मारवाड आणि गुजरातेतून धंदा करायला मुंबईत आलेल्या या गुर्जर आणि मारवाडी बांधवांना चाकरमान्यांच्या पोटात शिरायची कला चांगलीच अवगत होती. त्यामुळे यांचा चाळीतल्या प्रत्येक कुटुंबाबरोबर चांगलाच घरोबा होता. प्रत्येक कुटुंबाची संपूर्ण कुंडली यांना माहिती असल्यामुळे इथे रोकड्यापेक्षा खात्यावरच जास्त व्यवहार चालत असत. प्रत्येक कुटुंबाचं वाण्याकडे खातं वर्षानुवर्षे चालू होतं. लागणारी कोणतीही गोष्ट पैशांसाठी कधीच अडत नसे. महिन्याच्या पगाराला खात्यात शिल्लक असलेली उधारी न चुकता चाळकरी भागवत असत. अगदीच नड असेल तर जास्तीचा 1 महिना थांबायचीही वाण्याची तयारी होती. गोड बोलून धंदा कसा करायचा हे या वाण्याला कधीच शिकवावं लागलं नाही. ताई, मावशी, अक्का असं प्रत्येकाला हाका मारून वाण्याचा धंदा चालू असे. प्रत्येकाची सामानाची आवड निवड वाण्याला पक्की माहीत असे. त्यामुळे घरातलं अगदी लहान मूल जरी दुकानात गेलं तरी नेमका हवा तोच माल घरी न चुकता पोहोचत असे. घरी नेलेल्या मालाची नेमकी नोंद प्रत्येकाच्या खात्यावर केली जात असे. भविष्यात कधीतरी उपयोगी होईल म्हणून 4 दिवसांपूर्वी सांभाळून ठेवलेली एखादी महत्वाची वस्तू भरल्या घरात 5व्या दिवशी सापडत नाही. यांच्या विपरीत एवढ्या छोट्याशा जागेत
इतक्या विविध तऱ्हेचा माल ठेवणं आणि गिऱ्हाईकाने मागितल्याबरोबर तो काढून देणं, ही तारेवरची कसरत हे गुजराती लोक कसे करतात, हे आजवर न सुटलेलं कोड आहे. ऐन दिवाळीत रात्री पलंगाला जोडून आकाशात आकाशदिवे सोडायला पतंग मागितला, तरी तो 2 मिनिटात हातात हजर होत असे. भोवऱ्याच्या दिवसात गोट्या मागणाऱ्याला गोट्या आणि गोट्यांच्या दिवसात भोवरे मागणाऱ्याला भोवरे हसत हसत दिले जात. आणि अशा अवेळी मागणीमुळे चिडून गेलेला वाणी आजवर कोणी पाहिला नसणार. वानोळा किंवा वानवळा हा हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. कोणाच्याही घरी जाताना वानोळा घेऊन जाणे ही आपली रीत आहे. पाहुण्यांकडे निघताना अहो आणि अग यांच्यात झालेल्या बेबनावामुळे बऱ्याचदा पाहुण्यांना वानोळ्याची आठवण पाहुण्यांच्या घराच्या खाली पोहोचल्यानंतर होत असे. अशा वेळी ही पाहुण्यांना या वाण्याचा फार मोठा आधार होता. वाणी ही मग दुकानात आलेल्या या पाहुण्यांची सखोल चौकशी करत असे. कोणाकडे जायचं हा त्यांचा पहिला प्रश्न असे. त्या पाहुण्यांची सध्याची गरज ओळखून मग पाहुण्यांना देण्यासाठी दुकानातली एखादी वस्तू ते सुचवत असत. वाण्याने सुचवलेली वस्तू अगदीच परवडणारी नसेल तर पार्ले ग्लुकोजच्या पुड्यावर बोळवण व्हायची. पाहुण्यांच्या घरी असलेल्या लहान मुलांच्या हातात पुडा ठेवला की आपलं कर्तव्य पार पाडल्याचं समाधान आलेल्या पाहुण्यांना मिळत असे. लहानग्यांच्या मनाला भुरळ पाडणाऱ्या अनेक गोष्टी दुकानात प्रदर्शनार्थ मांडून ठेवलेल्या असायच्या. लहान बाळं आईबरोबर दुकानात आली की उगाचच धूळ झटकायच्या निमित्ताने सापशिडी, नवा व्यापार, मॅकॅनो यासारखे खेळ मुद्दामच बाहेर काढले जायचे. खेळासाठी हट्ट करणाऱ्या या शेंडेफळाला समजावता समजावता आयांची पुरती दमछाक होत असे. "ताई, पैसे नंतर दे. तू काय पळून जाणार हाय?" अशा प्रश्नाचा तिढा टाकून, "नाहीतर बाळाला माझ्याकडून भेट असं समजा." असं बिनधास्त म्हणून ती वस्तू नको असताना गिऱ्हाईकाच्या गळ्यात मारून त्यालाच गिऱ्हाईक केलं जाई. आजकालच्या जमान्यात फारच दुर्मिळ असलेली छोट्या निरनिराळ्या प्राण्यांचा, पक्ष्यांचा आकार घेऊन आलेली कोंबडी बिस्किटं, छोट्या-मोठ्या आकाराप्रमाणे मिळणाऱ्या 5 पैशाला 5 किंवा 10 लिमलेटच्या गोळ्या, जिरा गोळी, वाढदिवसाला रिटर्न गिफ्ट म्हणून दिली जाणारी किस्मी कँडी नेहमीच वाण्याच्या दुकानातल्या बरण्यांमधून मुलांना वाकुल्या दाखवायची. घरातल्या मोठ्या माणसांना दुकानात जाऊन सामान आणायला वेळ नसला, की हमखास घरातल्या मुलांपैकी एखाद्या मुलाला सामान आणायला सांगितलं जाई. सामान आणायला न जाण्याची अनेक कारणं प्रत्येक मुलाकडे तयार असत. पण कोणाला तरी मारून मुटकून मारुती केला जाई. त्याच्या मनाविरुद्ध त्याला जबरदस्तीने दुकानात पाठवलं जाई. समोर दिसणाऱ्या बरण्यातला आवडता जिन्नस आपला जन्मसिद्ध हक्क असल्याप्रमाणे खिशात घालायचा, हा मनाविरुद्ध दुकानात गेलेल्या मुलांचा अलिखित रिवाज होता. व्यवहार रोखीचा असला तर पुढील वेळेची बेगमी म्हणून 5-10 पैशाचं एखादं नाणं खिशात गुडूप करण्याची चलाखी केली जात असे. या मुलाच्या आयांना ही चापलूसची बहीण किंवा भावांपैकी कोणीतरी चुगली केल्यानंतर फार उशिरा कळत असे. खिशात न खुळखुळणाऱ्या या एका नाण्याने विकत घेतलेला खाऊ बहीण भावाच्या समोर त्यांना वाकुले दाखवून खाल्ला जात होता, हे चुगली होण्याचं एकमेव कारण होतं. मॉल आणि ऑनलाईन ग्रोसरी स्टोअर्सनी गणपत वाण्याची गळचेपी केली आहे. तरीही प्रत्येक चाळीच्या कोपऱ्यावर ठामपणे बसून या दोघांनाही बिडी ओढत वाकुल्या दाखवत आव्हान देत तो टिकू नये. त्यांच्या स्वरातला ताई, माई, मावशी, अक्काचा गोडवा मॉलच्या कॉर्पोरेट कल्चरला मानवणारा नाहीये. दुकानात येणाऱ्या प्रत्येकाची कुंडली आणि खातं वाण्याकडे चालूच आहे. मॉलमध्ये खात्यांच्या जागेवर क्रेडिट कार्डावर नजर टिकू नये. मात्र चाळीतल्या सगळ्या गरजांचं एकच उत्तर, ही त्यांची ओळख पुसट व्हायला लागलीये. शाळांनी वह्या पुस्तकांचा धंदा शाळेतच चालू केला. चीनने कंदील पिचकाऱ्यांवर आक्रमण केलं. कोंबडी बिस्किटं, लिमलेटच्या गोळ्या, किस्मी कँडी इतिहास जमा होऊन त्यांच्या जागेवर कॅडबरी आल्या. रांगोळ्या काढणारे हात रांगोळ्यांचे स्टिकर दारापुढे चिकटवू लागले. गोट्या, भोवरे यासारखे खेळ इतिहास जमा झाले. सापशिडी, ल्युडो, पत्ते मोबाईलवर आले. मीना खाकी पावडर, जाई काजळ लावायची गरज लोकांना वाटेनाशी झाली.
अनेक वेगवेगळ्या ब्रँडमध्ये कोलगेट मॉलमध्ये विराजमान झालं. पण असं जरी असलं, तरी गणपतवाणी आजही माडी बांधण्याचं स्वप्न बघतोय. कॉर्पोरेट मॉलच्या या जगात हे स्वप्न पूर्ण होणार नाही, हे माहीत असून बिडी पिताना गणपतवाणी स्वप्न पाहतोच आहे. धन्यवाद.